नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 पदाचे नाव आहे चौकीदार. चौकीदार पदासाठीचे सराव पेपर आपण पाहत आहे आणि आजचा सराव पेपर क्रमांक आहे 10वा. एकूण 9 सराव पेपर याआधी टाकून झालेले आहेत. चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ते पण बघून घ्या. महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये कव्हर केले आहेत. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात असलेल्या प्रमुख 6 आदिवासी जमाती भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणी आणि ठाकूर यांची संख्या एकूण आदिवासी लोकसंख्येच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 73.3% जास्त. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जिल्ह्यांचा गट खालीलपैकी कोणता आहे? तर यामध्ये आदिवासी जिल्ह्यांचा गट पाहायचा आहे. तर इथं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, नंदुरबार, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि यवतमाळ हे आहेत प्रमुख आदिवासी जिल्हे. पुढचा प्रश्न आहे, विशेष असुरक्षित आदिवासी जमातीचा गट खालीलपैकी कोणता आहे? यामध्ये योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, कातकरी, कोलाम, माडिया, गोंड हे आहेत विशेष असुरक्षित आदिवासी जमाती. पुढचा प्रश्न आहे, गरमसूर टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर, ठाणे, जळगाव, नाशिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मुंबई शहर, सिंधुदुर्ग, हिंगोली, ठाणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई शहर. मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच पर्वत शिखर स्तंभाची उंची किती आहे? 1646, 1325, 1350, 1600. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1325 मीटर. पुढचा प्रश्न आहे, गाळाना डोंगर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड, नागपूर, धुळे, सातारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धुळे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनात सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष झाल्या होत्या. हे अधिवेशन कोणत्या वर्षी झाले होते? 1920, 1928, 1915, 1925. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4, 1925. पुढचा प्रश्न आहे, मानस हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आसाम, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907च्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष हे होते. हे अधिवेशन कुठे झाले? कराची, सुरत, मद्रास, कलकत्ता, मद्रास. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुरत. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये कोणत्या वर्षी केली? 1850, 1860, 1866, 1880. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1866.
पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा केली तेव्हा भारतात व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड मिंटो II, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड इर्विन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड इर्विन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण या संबंधित कलम कोणते आहे? कलम 20, कलम 21, कलम 32, कलम 40. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 20. पुढचा प्रश्न आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील जागांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीमध्ये केला आहे? अनुसूची 1, 2, 3, 4. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, अनुसूची 4. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या एकूण जागांची संख्या जास्तीत जास्त किती आहे? 543, 545, 250, 280. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 250. पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल पदासाठी कमीत कमी वय मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? 25 वर्ष, 35 वर्ष, 30 वर्ष, 21 वर्ष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 35 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधातू हा द्रव अवस्थेत आढळून येतो? ब्रोमीन, पारा, ग्रॅफाइट, आयोडीन. अधातू विचारला आहे तर योग्य उत्तर आहे ब्रोमीन, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ॲसिटिलीन, एथिलीन, नायट्रोजन, हायड्रोजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एथिलीन. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती आहे? 300, 206, 210, 200. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 206. पुढचा प्रश्न आहे, बथुकम्मा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हिमाचल प्रदेश, आसाम, केरळ, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? अमृतसर, लुधियाना, जलंधर, भटिंडा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, जिमॅक्स हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? सिंगापूर, जपान, श्रीलंका, नेपाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. पुढचा प्रश्न आहे, पारादीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कुठे आहे? मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे. पुणे येथे आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. पुढचा प्रश्न आहे, माळढोक हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, पुणे, सातारा, नाशिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोलापूर. तर हे होते आजच्या सराव पेपरचे एकूण 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.